नमस्कार मंडळी, क्लासेस यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा स्थिती नव्याने हार्दिक सहर्ष स्वागत आहे मित्र. तर आजचा टॉपिक पाहणार आहोत आपण प्रयोगाबद्दल विशेष माहिती या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर प्रयोग कशाला म्हणावं? अधिक यूज बरोबर प्रयोग होत असतो हे तुम्हाला माहीत आहे. जरी तुम्हाला जर माहीत नसेल तर मित्र काय हरकत नाही, हा प्रश्न प्रयोग कशाला म्हणावं हे कधी काही प्रश्नामध्ये टाकू शकतात ते. तर या ठिकाणी प्र अधिक यूज बरोबर होतो आपला प्रयोग. आता प्रयोगचा अर्थ कसा होतो? प्रयोग कशाला म्हणावं? तर प्रयोग मित्र हो या ठिकाणी रचना किंवा ठेवण. तर कशा म्हणावं? रचना किंवा ठेवण. कशाची ठेवण? कशाची रचना? रचना कशाची आणि ठेवण कशाची? तर रचना ठेवण या ठिकाणी कर्त्याची रचना कशा पद्धतीने असते, कर्माची रचना कशा पद्धतीने असते आणि क्रियापदांची रचना. क्रियापदांची, कर्माची आणि कर्त्याची ज्यावेळेस रचना होत असते त्याला ठेवण असे म्हणतात आणि हे ठेवण व्यवस्थित मांडणेच म्हणजे प्रयोग होय. ओके, बरोबर आहे. अशा पद्धतीने मित्र हो. तर पहा या ठिकाणी प्रयोग कशाला म्हणावे तुम्हाला समजलं असेल. तोपर्यंत पहा या ठिकाणी प्रयोग शिकण्यापूर्वी इथं अतिशय महत्त्वाचं टॉपिक आहे ते म्हणजे क्रियापद माहीत राहणं महत्त्वाचं आहे, कर्ता माहीत राहणं महत्त्वाचं आहे, कर्म माहीत राहणं महत्त्वाचं आहे. एवढंच नाही तर टॉपिक महत्त्वाचा आहे तो म्हणजे क्रियापद. सकर्म क्रियापद कशाला म्हणावं, अकर्म क्रियापद कशाला म्हणावं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, उदाहरणाच्या माध्यमातून समजते. ओके, एका घरामध्ये 3 व्यक्ती आहेत. ओके, काय तर एका घरामध्ये 3 व्यक्ती आहे. पहिला जो व्यक्ती असतो तो असतो या ठिकाणी मोठा, तो म्हणजे कुटुंब प्रमुख. ते कुटुंब प्रमुख म्हणून या ठिकाणी कुटुंब प्रमुख. ओके, त्या कुटुंब प्रमुखाचं नाव आहे क्रियापद. ओके, नंतर त्याच्यामध्ये दुसरा एक व्यक्ती ऍड झाला, तो म्हणजे त्यांच्या कुटुंब प्रमुखाची पत्नी. ओके, त्या पत्नी आहे. नंतर एक ऍड झाला याच्यामध्ये त्याचा मुलगा म्हणजे मुले. ओके, अशा पद्धतीने ऍड झाले. आता हे जे आहे मित्र हो, आता हे आहे कर्ता आणि बरेच याच्यावर चालत असते डिपेंड कर्ता. आणि ह्या दोघा कर्ता आणि कर्म याच्या दोघांमध्ये जे कर्म होतो त्याचं नाव आहे कर्म. कर्म म्हणजे मुलगा. ओके, अशा पद्धतीने हे 3 काय आहेत व्यक्ती आहेत. कुठं? एका कुटुंबामध्ये. एक कुटुंब आहे, या कुटुंबामध्ये काय आहेत असे 3 व्यक्ती आहेत आणि ते वेगवेगळ्या विचाराचे व्यक्ती आहेत. ओके, कशा आहेत? वेगवेगळ्या विचारांचे व्यक्ती आहेत. आता क्रियापद हा काय चालत असतो, ते संपूर्ण एक कुटुंब प्रमुख काय करत असतो, घर चालतो असतो. बरोबर आहे. त्या घरामध्ये एक त्यांची पत्नी आहे, ते कर्ता आहे आणि कर्ता पत्नीच असते आणि प्रत्येक व्यक्ती हे पत्नीचं ऐकत असतो, म्हणजे तो कर्ता म्हणजे पत्नीच असते या ठिकाणी. बरोबर आहे. आणि कर्म या दोघांच्या कर्मामुळे जो तयार होतो तो कर्म झाला या ठिकाणी. तो म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने कर्ता कर्म क्रियापदे, कुटुंब प्रमुख क्रियापदे, पत्नी कर्ता आणि कर्म त्यांची मुलं. ओके, अशा पद्धतीने हे तुम्हाला कर्ता कर्म क्रियापद समजणं महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं हे का सांगितलं आहे की समजावं की बा कशा पद्धतीनं होत असते. तर व्याकरणाची जे रूपरेषा आहे त्या सुरुवातीला कर्ता असतो, कर्त्याने जे सांगते त्यावर काय असते डिपेंड असते, कर्म होते आणि शेवटी क्रियापद असते. मग क्रियापदापाशी या ठिकाणी काय जातो, विचारलं जाते. कर्ता सांगतो सुरुवातीला, काय सांगतो, कर्ता सांगत असतो की बाबा आपल्या घरामध्ये हे कमी पडलेलं आहे, अशा पद्धतीनं आहे, तो कर्ता आहे. मग नंतर कर्म म्हणजे तो त्याच्यानंतर कधी कधी मुलांचं पण ऐकावं लागते. कोणाला? या क्रियापदांना ऐकावं लागते. लक्षामध्ये मुलांचे कधी कधी क्रियापदाला ऐकावं लागते. कधी कधी कर्ता म्हणजे पत्नीचं तर प्रत्येक क्रियापद म्हणजे कुटुंब प्रमुख ऐकत असतो. बरोबर आहे. कधी कधी मुलांचा आठास असतो, हट असतो, मग ते कधी कधी हट या दोघांना सुद्धा काय ऐकून घ्यावं लागते. आणि कधी कधी क्रियापदाचंच चालते, बाकी कोणाचं चालत नाही. बरोबर आहे. हेच म्हणजे यालाच म्हणतात प्रयोग. कशा पद्धतीने याची जोडणी किंवा रचना किंवा ठेवण या तिघांची होत असते हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे मित्र. ठीक आहे, तर पहा आता सुरुवातीला आपण रप करून घेऊ याला, तुम्हाला समजलं असेल. ओके, तर हां, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग कशाला म्हणावं. ठीक आहे, बघा कर्तरी प्रयोग म्हणजे काय या ठिकाणी कर्त्यामध्ये ज्यावेळेस लिंग वचन पुरुष यामध्ये बदल होत असेल क्रियापदामध्ये. ओके, लिंग
वचन आणि पुरुष यामध्ये ज्यावेळेस बदल केला तर क्रियापदामध्ये काय होत असते, बदल होत असते, त्यावेळेस कर्तव्य प्रयोग होतो. कर्मणी प्रयोग म्हणजे काय, लिंग आणि वचन, फक्त लिंग आणि वचनामध्ये बदल केला असता तर क्रियापदामध्ये काय होत असते, क्रियापद बदलत असते, कर्मणी प्रयोग म्हणतात ते. आणि भावे प्रयोग कशाला म्हणावं, लिंग वचन आणि पुरुष यामध्ये बदल केला असता क्रियापदामध्ये बदल होत नाही किंवा क्रियापद बदलत नाही, क्रियापदामध्ये कसलाही बदल होत नाही, त्यावेळेस तो भावे प्रयोग असतो. ओके, समजले शॉर्टकटमध्ये. आता एक उदाहरण घेऊ ना, बरोबर. गाणे गातो. आता तो गाणे गातो, तो जो आहे तो कर्ता आहे आणि तो कर्ता कशामध्ये आहे, हा त्याच्यामध्ये पुरुषवाचक आहे, पुरुषलिंगी आहे. त्याला आपण काय करूया, स्त्री. ती गाणे गाते, ती गाणे गाते. इथं गातो आहे, इथं गाते आहे, म्हणजे कशामध्ये बदल केला असता, आता एक वचनचं अनेक वचन करून बघूया. तोच ते गाणे गातात, बरोबर आहे. ज्यावेळेस तो जो पुरुषवाचक आहे तो पुरुषवाचक मध्ये बदल केला असता आपण, तर तो काय होतो, गाणे होतो. ती मध्ये बदल केला असता गाते होते, जाते नाही गाते. ओके, आणि ते मध्ये बदल केला असता म्हणजे या ठिकाणी लिंगामध्ये बदल केला आणि आपण वचनामध्ये बदल केला तर क्रियापदामध्ये काय होत असतो, बदल होत असतो, त्यावेळेस कर्तव्य प्रयोग तयार होत असतो. ओके, नंतर बघा तशी लिंग आणि वचनामध्ये बदल केला असता. आता लिंग आणि मुलांनी आंबा खाल्ला, मुलांनी आंबा खाल्ला. ओके, इथंशी आहे मुलांनी आंबा खाल्ला. आता मुलांनी जे आहे इथं आपण लिहूया मुलींनी, आंबा खाल्ला. ओके, आता याच्यामध्ये बघा मुलींनी आंबा खाल्ला, मुलांनी आंबा खाल्ला. ज्यावेळेस इथं लिंग आणि वचन बदलल्यानंतर कसं होत असते, क्रियापदामध्ये बदल होतो. आता लिंग आणि वचनामध्ये फक्त कर्मामध्ये आंबा आहे, कर्मामध्ये आंबा आहे, आपण कर्माचं बघत होतो, कर्मामध्ये आंबा आहे. आता तशी मुलांनी चिंच खाल्ली. ओके, पहिला हा जो क्रियापद होता तो खाल्ला होता, आता क्रियापद काय खाल्ली झालं. म्हणजे ज्यावेळेस आपण कर्मामध्ये बदल केला असता, लक्षामध्ये कर्मामध्ये ज्यावेळेस बदल करतो, आंबा हे कोणतं आहे, लिंग कोणतं आहे, आंबा हे पुल्लिंगी आहे, चिंच स्त्रीलिंगी आहे. आपण लिंगामध्ये बदल केला तर काय होते, तर या क्रियापदामध्ये काय होत असतो, बदल होत असतो. म्हणजे याचा अर्थ सांगायचा आहे की कर्मणी प्रयोगामध्ये ज्यावेळेस कर्माच्या लिंग आणि वचनामध्ये बदल केला असता क्रियापदामध्ये बदल होत असतो, त्यावेळेस कर्मणी प्रयोग होत असते. लक्षामध्ये अशा पद्धतीने. आता भाव्य प्रयोगाचं कसं असते, भाव्य प्रयोग सांगतो तुम्हाला. आता भाव्य प्रयोगामध्ये मुलांनी ठेवूया, मुलांनी काय करूया, मुलांनी. आता बैल आहे त्या ठिकाणी आपण कशामध्ये, या कर्त्याच्या कर्मामध्ये बदल करूया, आपण गाईस बांधले. ओके, इथे मुलींनी, आता गायस बांधले किंवा कालवड असतो, कालवड बांधले. ओके, अशा पद्धतीने. म्हणजे बघायचे का नाही, भावे प्रयोगामध्ये ज्यावेळेस मुलांनी आहे, मुलांनी हे पुल्लिंगी आहे, पुल्लिंगीचा आपण स्त्रीलिंगीमध्ये बदल केला असता क्रियापदामध्ये कसलाही बदल होत नाही.
आणि लक्षामध्ये कसलाही बदल होत नाही. त्याचबरोबर आपण या ठिकाणी गाईस कर्मामध्ये जे आहे, कर्मामध्ये आपण या ठिकाणी आपण गाईस घेतले, कालवडसुद्धा घेतले किंवा बैलसुद्धा घेतले तर क्रियापदामध्ये कसला बदल होत नाही. सांगण्याचा तात्पर्य इतकाच आहे माझा की लिंग वचन आणि पुरुषामध्ये बदल केला असता क्रियापदामध्ये कसलाच बदल होत नाही, त्यालाच भावे प्रयोग असे म्हणतात. ओके, लक्षामध्ये अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोगाच्या उदाहरणाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलेला आहे.